नमस्कार मंडळी. दी जालना सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत 70 जागांसाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थापनावरील तुम्हाला विविध श्रेणीतील तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म मागवण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा सुरू करूया. ओके तर मित्रांनो, दी जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये जर बोलले तर दी जालना सहकारी मध्यवर्ती सहकारी बँक या शाखेच्या स्थापनेवरील श्रेणी 70 पदासाठी तुम्हाला सर्व सेवा रिक्त पदांची जाहिरात असणार आहे. त्यासाठी हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बोलले तर जालना DCCbank.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. यासाठी जर बोलले तर 7/7/2024 पासून ते 18/7/2024 पर्यंत हा फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असणार आहेत 18/7/2024 पर्यंत असणार आहेत. ऑनलाईन फॉर्म बघितला तर तुम्हाला जालना DCC.bank.in या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म भरायचा आहे. हा त्यासाठी ज्या पोस्ट असतात त्यासाठी किती जागा असणार त्या सुद्धा पाहणार आहेत. पहिली पोस्ट आहेत उपव्यवस्थापक. ह्यासाठी एकूण एकच जागा असणार आहेत. ह्यामध्ये मित्रांनो जे आरक्षण असणार आहेत त्या सर्व पदासाठी आरक्षण जर बघितले तर अनुजाती आरक्षण, जमाती आरक्षण, विजा, बजब, बजक, बजड, विमप्र, इमव, EWS, ACBC ओपनचं आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर इतर आरक्षण असणार आहेत जसे की मायसैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, महिला, खेळाडू, अंशकालीन, पदवीधर, अनाथ आणि दिव्यांगाचं आरक्षण असणार आहे. यामध्ये पहिली पोस्ट आहे उपव्यवस्थापन. ह्या पदासाठी एकूण एकच जागा ओपनसाठी असणार आहे. पुढची पोस्ट आहे सहाय्यक व्यवस्थापन. यासाठी एकूण एकच जागा ओपनसाठी असणार आहे. त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे त्यामध्ये जर पहिले तर बँकिंग ऑफिसर. यासाठी एकूण 2 जागा. यामध्ये जी जागा आहे त्यासाठी जर पहिले तर अनुजातीसाठी सर्वसाधारणमध्ये एकच जागा आहेत आणि ओपन सर्वसाधारणसाठी एक. अशा 2 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत बँकिंग ऑफिसर नंबर 2. एकूण 11 जागा असणार आहेत. त्यासाठी अनुजातीसाठी एकच जागा, जमाती 1, विजा एकच जागा, इमवसाठी 2, EWS साठी 1, ACBC 1 आणि ओपन 4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत कारकून लिपिक पद. 55 जागेसाठी पदभरती असणार. यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला अनुजातीसाठी 7, जमाती 5, विजा 2, बजब 1, बजक 2, बजड 1, विमप्र 1, इमव 12, EWS 0, ACBC 6 आणि ओपन 18 जागांसाठी तुम्हाला पदभरती आहे. त्यासाठी जर बघितलं तर माजी सैन्यांसाठी एकूण 8 जागा असणार आहेत. प्रकल्पग्रस्त 2, भूकंपग्रस्त 0 आहेत, महिला 17 आहेत, खेळाडूसाठी 2 आहेत, अंशकालीन पदवीधरासाठी 6 आणि समांतर आरक्षण हे बघितलं तर 20 जागांसाठी तुम्हाला पदभरती असतात. आता यासाठी मित्रांनो पात्रता जर बघितली तर पहिली पोस्ट आहेत उपव्यवस्थापक. ह्यासाठी एकूण एकच जागा. ह्यासाठी एज बोलले तर 21 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्याचा शैक्षणिक अर्थ जर बोलले तर अर्ज हा मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी बरोबर तुमचा अनुभव 7 वर्षाचा आणि मेसेट सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहे सहाय्यक व्यवस्थापन. एकूण एकच जागा. पात्रता बोलले तर 21 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. वाणिज्य शाखेची पदवी 5 वर्ष अनुभव आणि मेसेट सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहे बँकिंग ऑफिसर नंबर 1. ह्यासाठी 21 ते 40 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी वाणिज्य शाखेची पदवी बरोबर तुम्हाला बँकिंगचा 3 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट आहेत बँकिंग ऑफिसर नंबर 2. एकूण 11 जागा असणार. त्यासाठी जर 21 ते 38 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. ओपनमध्ये कास्टमध्ये असेल 63 तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी जर बघितलं कोणत्याही शाखेची पदवी बरोबर 50% लागणार आहेत आणि तुम्हाला 2 वर्ष अनुभव किंवा 3 वर्ष अनुभव सुद्धा चालू शकतात आणि MESET सुद्धा तुम्हाला लागणार. पुढची पोस्ट जर पहिले लिपिक कारकून. यासाठी 55 जागा असणार आहेत. त्यासाठी ओपनसाठी 21 ते 38 वर्षापर्यंत हा अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर कास्ट असेल तर 63 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेची पदवी असले तुम्ही हा अर्ज भरू शकता. त्यासाठी जर महत्त्वाची माहिती जर बघितली तर तुम्हाला 1/4/2024 पर्यंत तुमची शैक्षणिक अर्हता आणि वयसुद्धा प्राप्त केलं जाणार आहे. त्याचबरोबर उपरोक्त श्रेणी आहे रिक्त पदांची संख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हे सगळे अधिकार जर बघितले तर तुम्हाला DCC बँकेने तुम्हाला हे आरक्षण आणि हे अधिकार असणार आहे. त्याचबरोबर ज्या समांतर आरक्षणामध्ये उपलब्ध न झाल्यास ती समांतर विहिरीत आरक्षणमध्ये जागा वर्ग होणार. म्हणजे जर गुणवत्तेनुसार कास्टमध्ये विद्यार्थी बसले नाही तर ती जागा ओपनमध्ये वर्ग होणार आहे. आता यासाठी जर जे तुम्हाला पे स्केल वगैरे जर बघितलं तर आता यासाठी मित्रांनो पे स्केल वगैरे जर बघितलं तर प्रोव्हिजन पिरियड असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर उमेदवारांना 3 वर्षासाठी प्रोव्हिजन पिरियड असणार आहे. त्यासाठी जर बघितलं तर तुम्ही पाहू शकतात ऑफिसर पे स्केल वगैरे असणार आहे. त्याचबरोबर सेकंड बँक ऑफिसर नंबर कारकून वगैरे असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला पे स्केल जे की 3 वर्षासाठी तुम्हाला विविध घटकासाठी पे स्केल देण्यात आले तुम्ही पाहू शकता.
आता यासाठी वयोमर्यादा जर बोलली तर सर्व पदासाठी 21 वर्षापर्यंत पासून ते 38 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनासाठी 45 आहेत आणि उपव्यवस्थापन आणि बँकिंगसाठी 40 असणार आहेत. जास्तीत जास्त तुम्ही 43 किंवा 45 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर जर बोलले तर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर रिटायरमेंट नंतर 3 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करायचा आहे. दिव्यांग प्रकल्पग्रस्तांसाठी 25 वर्षे आहेत. अंशकाली पदवीधरांसाठी 55 वर्षे आणि खेळाडूंसाठी 63 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये काही निवड अटी शर्ती सुद्धा आहेत. यामध्ये परीक्षा रद्द करणे, स्थगित किंवा अंशतः बदल करणे हे अधिकार बँकेला असणार आहेत. यामध्ये महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग हे सगळे अधिकार तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर महिलांसाठी नॉन क्रिमिनल सुद्धा असणार आहेत. त्याचबरोबर जे कॅटेगरी वाईज आरक्षण असते त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कास्ट वाईज आरक्षण असणार आहे. यामध्ये खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, माजी सैनिक आरक्षण आहेत. त्याचबरोबर आवश्यक प्रमाणपत्र जर बोलले तर तुम्हाला सैनिक सेवेतून मुक्त झाल्याचे जे प्रमाणपत्र असतात ते सुद्धा लागणार आहेत. जे विद्यार्थी नॉन क्रिमिनल असतात असे विद्यार्थी नॉन क्रिमिनल सुद्धा तुम्हाला लागणार. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त आरक्षण आहेत, अंशकाली पदवीधर जे आरक्षण आहे ते आरक्षण असणार आहे. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र आणि वैधता हे तुम्हाला लागणार आहे. त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला द्यायचे आहे. त्याचबरोबर हँडिकॅपचं सुद्धा तुम्हाला आरक्षण असणार आहे. आता यासाठी परीक्षा फी जर बोलले तर तुम्हाला परीक्षा फी असणार आहेत. ओपनसाठी 1000 प्लस GST असणार आहेत. कास्ट असेल तर तुम्हाला 800 रुपये प्लस GST सहित तुम्हाला नॉन रुपये तुम्हाला फी भरायची आहेत. ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्राप्त किमान अर्हता असणार आहेत. म्हणजे जेवढे टक्केवर तुम्हाला पडायचे त्यामध्ये उपव्यवस्थांसाठी 40% असणार आहेत, सहाय्यक व्यवस्थांसाठी 40%, बँकिंग नंबर 1 40% आणि बँकिंग नंबर 2 40 आणि कारकूनसाठी अशा सर्व पदासाठी तुम्हाला 40% तुम्हाला मार्क तुम्हाला मिळवायचे आहे. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला असणार आहेत. 1/4 निगेटिव्ह मार्किंग सुद्धा तुम्हाला असणार आहे. यासाठी जर बोलले तर तुम्हाला कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखतीसाठी जर बोलले तर एकाच 3 जागेसाठी उमेदवार तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. त्यासाठी मुलाखत जर बोलली तर तुम्हाला 10 मार्काची सेपरेटली मुलाखत तुम्हाला असणार आहे. मित्रांनो यासाठी निवड प्रक्रियेमध्ये अंतिमसाठी गुणवत्ता यामध्ये जर बोलले तर कागद पडताळणी वेळेस तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे त्यामध्ये अर्जदाराची माहिती असलेले स्वघोषणापत्र, शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा, AWS, राखीव प्रवर्गाचे कास्ट सर्टिफिकेट प्लस नॉन क्रिमिनल असेल तर त्याचं, पात्र दिव्यांग असेल, माजी सैनिक, खेळाडू, अनाथ, डोमासेल, स्त्रियामध्ये नावात बदल झाला तर त्याचा पुरावा, मराठी भाषेचं नॉलेज, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, पदवीधर अंशकालीन असेल त्याचं सर्टिफिकेट, MA साठी टंकलेखन, लघुलेखन आणि अनुभव प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट्स सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे. ओके, तर तुम्ही तुम्हाला जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.